नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज तुमच्यासाठी खूप सुंदर अशी व्हरायटी आणलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता, ऑर्गेन्झा मध्ये तुम्हाला आर्टिकल इथे पाहायला भेटतोय। त्यानंतर दरबारी कॉन्सेप्ट वाल्यामध्ये व्हरायटी आहे। ऑर्गेन्झा मटेरियल मध्ये तुम्ही व्हरायटी इथे बघू शकता। हँडवर्क वाला कॉन्सेप्ट सुद्धा आणलेला आहे, एकदम कमी रेंज मध्ये। व्हरायटी फक्त तुम्ही बघत जा। आजची जो व्हिडिओ आहे ना, खूप स्पेशल असणार आहे। एकदम छान फॅन्सी व्हरायटी तुमच्यासाठी आणलेली आहे। रेडी ब्लाउज वाली जर साडी तुम्हाला हवी असेल ना, तीही आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। सगळं काही जे कलेक्शन आहे मॅन्युफॅक्चरिंग रेंज मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे। तर मंडळी, व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्की बनून राहा। मंडळी, सर्वात पहिल्यांदा आर्टिकलची गोष्ट करूया, तर तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर अशी व्हरायटी असणार आहे। कारण की ऑर्गेन्झा मटेरियल मध्ये तुम्हाला खूप सुंदर असं एम्ब्रॉयडरीचं काम पाहायला भेटणार आहे, तेही मशिनरी वाला। आणि लुक वाईज आर्टिकल जो आहे, कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता। बॉर्डर मध्ये खूप सुंदर असं ग्रीन कलर तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे। त्यानंतर पूर्ण येलो कलर असणार आहे साडीचा। प्राइस रेंजची जर गोष्ट करूया ना, तर 399 च्या रेंज मध्ये ही व्हरायटी तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे। लुक वाईज आर्टिकल बघू शकतात, जसं की नवरी वगैरे असतात, हळदीसाठी जर तुम्हाला कलेक्शन हवं असेल तर हा वाला आर्टिकल तुम्ही नक्की परचेस करू शकतात। खूप स्पेशल असा आर्टिकल आहे आणि इथे रेंज वाईज सुद्धा ही बेस्ट असणार आहे। 399 च्या रेंज नुसार तर एकदम बेस्ट कलेक्शन आहे। ब्लाउजची जर गोष्ट केली तर कॉन्ट्रास्ट शेडचा ब्लाउज पीस तुम्हाला इथे भेटतोय, तोही कॉन्ट्रास्ट कलर मॅचिंग सोबत। तुम्ही इथे बघू शकतात मंडळी, सिक्वेन्स वर्क सुद्धा या साडीमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे। नेक्स्ट साडीची गोष्ट करूया, तर तुम्ही इथे बघू शकता दरबारी वाली साडी तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे। दरबारी वाली साडी ऐकल्यानंतर काही लोकांना समजलंच असेल की मी कोणत्या साडीची गोष्ट करते, कारण की या साडीमध्ये ब्लाउज पीस येत नाही। प्राइस रेंजची गोष्ट करूया, 475 च्या रेंज मध्ये व्हरायटी भेटते। कडदाण्याचं वर्क तुम्ही इथे प्रॉपर पद्धतीने पूर्ण बघू शकतात, किती छान असं वर्क आहे। त्यानंतर बेल पॅटर्न यामध्ये दिलेला आहे। बॉर्डर वरती सुद्धा ही तुम्हाला कडदाण्याचं वर्क इथे पाहायला भेटते। आणि साडीमध्ये जी प्रिंट केलेली आहे, बांधणीच्या प्रिंट सोबत तुम्हाला केरी पॅटर्नची सुद्धा ही प्रिंट प्रोव्हाइड केली जाणार आहे। बघू शकतात लाईट कलर मॅचिंग आहे। यामध्ये ब्लाउज पीस नसतो, 5.5 मीटरची साडी असणार आहे मंडळी। नेक्स्ट व्हरायटीची गोष्ट करूया, तर इथे बघू शकतात ऑर्गेन्झा मटेरियल वाली ही साडी असणार आहे। खूप सुंदर आर्टिकल आहे मंडळी, बघू शकतात, कारण की यामध्ये पॅच वर्क जे आहे ना, डिजिटल प्रिंट मध्ये कन्वर्ट केलेलं आहे। आणि त्याच्या आजूबाजूला तुम्हाला हायलाइट साठी खूप सुंदर असं सिरोजगी डायमंडचं काम सुद्धा पाहायला भेटणार आहे। आता या साडीचा लुक बघून तुम्हाला असं वाटत असेल की 400-450 रुपयापर्यंतचे आसपासची रेंज असेल, बट बिलकुल पण नाहीये। हे सगळं काही पॉसिबल आहे शिवगौरी साडीमध्ये, कारण की ही जी साडी आहे मॅन्युफॅक्चरिंग रेंज मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे। प्राइस रेंजची जर गोष्ट केली ना, तर 315 रुपयाच्या रेंज मध्ये व्हरायटी भेटते। बघू शकतात बॉर्डर वरती सुद्धा हे डिजिटल प्रिंट आहे। समोसा पट्टीवाली बॉर्डर तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे कॉन्ट्रास्ट शेड मध्ये। ब्लाउज पीसची जर गोष्ट केली तर अशाच प्रकारे डिजिटल प्रिंट वाला ब्लाउज पीस तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे मंडळी। नेक्स्ट व्हरायटीची गोष्ट करूया, तर फॅन्डी मटेरियल मध्ये ही व्हरायटी आहे। फॅन्डी मध्ये आर्टिकल बघू शकतात। आणि खूप काही लोक पहिले बोलत होते की फॅन्डी मध्ये हँडवर्क वाली जी साडी आहे थोडा हेवी रेंज आहे, आमच्यासाठी सुद्धा कमी रेंज मध्ये बनवा। तर त्यांच्यासाठी हे आर्टिकल बनवलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकतात। प्राइस रेंजची गोष्ट करूया ना, तर 725 रुपयाच्या रेंज मध्ये व्हरायटी आहे। आरामात रिटेल काउंटरवरती 1100 ते 1200 रुपयापर्यंत तुम्ही सेल आउट करू शकतात, कारण की या साडीचा लुकच तसा आहे। इथे तुम्ही बघू शकता बीट्स वर्क सोबत तुम्हाला 5 आणि 2 सिक्वेन्सचं सुद्धा ही वर्क या साडीमध्ये पाहायला भेटतं। लुक वाईज आर्टिकल इथे बघा मंडळी, तुम्ही इथे पाहू शकतात की पॅनल मध्ये सुद्धा ही तुम्हाला हँडवर्क इथे पाहायला भेटून जाणार आहे। खूप सुंदर असा आर्टिकल असणार आहे। ब्लाउज पीसची जर गोष्ट केली तर ऍज इट इज सेम मटेरियलचा ब्लाउज पीस तुम्हाला इथे पाहायला भेटतं। नेक्स्ट व्हरायटीची गोष्ट करूया, तर इथे बघू शकता चिनॉन मटेरियल मध्ये हा आर्टिकल आहे। आणि हा आर्टिकल इतका सुंदर दिसतोय ना, कॅमेऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकतात। आणि ओरिजिनल जेव्हा तुम्ही समोर बघणार आहे ना, खूप स्पेशल असा आर्टिकल आहे। प्राइस रेंजची जर गोष्ट करूया, 525 च्या रेंज मध्ये व्हरायटी भेटते। हॉट पिंक कलर आहे, इथे तुम्ही बघू शकतात। यामध्ये फ्लावर प्रिंटचं काम तुम्हाला पाहायला भेटते डिजिटल प्रिंट मध्ये। ग्लिटर वर्क सुद्धा दिलेला आहे आणि काही ठिकाणी तुम्हाला हँडवर्क सोबत तुम्हाला ओरिजिनल मिरर वर्कचं सुद्धा काम पाहायला भेटते मंडळी। इतका सुंदर असा आर्टिकल आहे। बॉर्डर वरती जरी तुम्ही बघितलं ना, एकदम मिनिमल टाइपचा लुक तुम्हाला या साडीमध्ये पाहायला भेटणार आहे। बॉर्डर वरती लुक वाईज पहिल्यांदा तुम्ही इथे व्हरायटी चेक करू शकतात। स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंत टोटली हँडवर्क तुम्हाला पॅनल मध्ये पाहायला भेटणार आहे। ब्लाउज पीसची जर गोष्ट केली तर ऍज इट इज सेम मटेरियलचा तुम्हाला इथे ब्लाउज पीस सुद्धाही भेटून जाणार आहे। ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की रेंज किती आहे। नेक्स्ट व्हरायटीची गोष्ट करूया मंडळी, तर क्रश रंगोली क्रश मटेरियल मध्ये हा आर्टिकल आहे। या आर्टिकलची तुम्ही रील पहिल्यांदा बघितलेली पण असेल, जर नसेल बघितलेली तर तुम्ही चॅनल वरती जाऊन सुद्धाही चेकआउट करू शकतात मंडळी। आर्टिकल बघू शकतात, लाईट लॅव्हेंडर कलर तुम्हाला दाखवते। टोटली
क्रश मटेरियल आहे, एकदम सुंदर लुक येतो, एलिगंट लुक तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मध्ये जर गोष्ट केली तर इथे तुम्ही बघू शकता टसल्स जे आहे ऍज इट इज सेम थ्रेडचे तुम्हाला टसल्स इथे पाहायला भेटणार आहे. इथे एम्ब्रॉयडरी वर्क दिलेला आहे आणि त्याला हायलाइट करण्यासाठी यामध्ये कडदाण्याचं वर्क सुद्धाही दिलेलं आहे मंडळी. मिनिमल लुक आहे साडीचा, इथे तुम्ही बघू शकतात. ब्लाउज पीसची जर गोष्ट करूया तर कॉन्ट्रास्ट शेडचा तुम्हाला इथे ब्लाउज पीस भेटतोय आणि ब्लाउज पीसचा सुद्धाही लुक तुम्ही इथे बघू शकतात कशा प्रकारचा लुक आहे. थोडंफार यामध्ये सिक्वेन्स वर्क सुद्धाही तुम्हाला इथे पाहायला भेटतंय. नेक्स्ट व्हरायटीची गोष्ट करूया तर ज्यांचं कोणाचं बुटीक आहे किंवा त्यांना पूर्ण स्टायलिश लुक हवंय साडीमध्ये बट एलिगंट लुक सोबत रेंज पण इतकी पॉकेट फ्रेंडली भाई इझिली परचेस करू शकतात, तर हा आर्टिकल तुमच्यासाठी आहे. इथे बघू शकतात फॅन्डी मटेरियल आहे आणि डाय टोन सारखं तुम्हाला इथे लुक पाहायला भेटणार आहे. बटरफ्लाय प्रिंट आहे तीही डिजिटल मध्ये आणि डीएमसी वर्क या साडीमध्ये तुम्हाला पाहायला भेटते मंडळी. प्राइस रेंजची गोष्ट करूया तर 825 रुपयाच्या रेंज मध्ये ही व्हरायटी भेटते. लुक वाईज आर्टिकल तुम्ही साडीचं इथे बघू शकता, इतका सुंदर असा आर्टिकल आहे. सगळ्यात जास्त व्हायरल डिझाईन किंवा व्हायरल प्रिंट तुम्ही या साडीला म्हणू शकतात. स्पेशल लुक सोबत लुक साडीचा कलरही तुम्ही इथे बघू शकतात. आणि ब्लाउज पीसची जरी गोष्ट केली तर प्रिंटेड कॉन्सेप्ट वाला ब्लाउज पीस तुम्हाला इथे पाहायला भेटतोय मंडळी. नेक्स्ट व्हरायटीची गोष्ट करूया तर सगळ्यात पहिल्यांदा रेडीमेड ब्लाउज वाली साडी तुम्ही बघू शकतात. लुक इतका सुपर्ब आहे, पॅकिंग पण तुम्ही एकदम प्रोफेशनल बघू शकतात, किती छान अशी पॅकिंग आहे. आणि मंडळी तुम्ही अंदाजा सुद्धा नाही लावू शकत की ह्या रेंज मध्ये खरंच अशा प्रकारचं कलेक्शन भेटणार आहे का. तुम्हाला मी रेंज पण सांगते. इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण आर्टिकल बघूया की कशा प्रकारे आर्टिकल तुम्हाला भेटतोय. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही लुक बघू शकतात की वेअरिंग वाला लुक तुम्हाला काही अशा प्रकारे भेटून जाणार आहे. इथे बघू शकतात मंडळी. ब्लाउजची जर गोष्ट केली तर इथे बघू शकतात मेहंदी कलर मध्ये ब्लाउज पीस आहे आणि त्यालाच इथे पूर्ण प्रकारे व्हाईट कलरच्या थ्रेडचं वर्क आहे. सिक्वेन्स वर्क सुद्धा दिलेलं आहे. फ्रंट अँड बॅक साइड 3/4 स्लीव्ज यामध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे. साडीच्या मटेरियलची गोष्ट करूया तर चिनॉन मटेरियल मध्ये ही व्हरायटी तुम्हाला इथे भेटून जाणार आहे मंडळी. बघू शकतात तुम्ही लाईट टोन आहे साडीचा, लाईट डार्क टोन तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. प्राइस रेंजची गोष्ट केली तर 650 रुपीजच्या रेंज मध्ये ही व्हरायटी भेटते. प्रिंटेड कॉन्सेप्ट आहे आणि टोटली जी प्रिंट आहे ना बांधणीची बंदिशवाली प्रिंट तुम्हाला इथे पाहायला भेटते. लुक वाईज व्हरायटी तुम्ही इथे बघू शकतात. कुठल्याही ओकेजन साठी फंक्शन साठी तुम्ही ही व्हरायटी आरामात परचेस करू शकतात आणि रिटेल काउंटर वरती तर आरामात 1000 पर्यंत सुद्धा सेल आउट होणार आहे. नेक्स्ट व्हरायटीची गोष्ट करूया तर फॅन्डी मटेरियल मध्ये हा आर्टिकल आहे. इथे बघू शकतात मंडळी टोटली कट साइड बॉर्डर, सी कट बॉर्डर सोबत तुम्हाला सिक्वेन्स वर्क वाली साडी इथे पाहायला भेटणार आहे. प्राइस रेंजची गोष्ट करूया तर 550 रुपयाच्या रेंज मध्ये ही व्हरायटी तुम्हाला इथे भेटून जाते. बघू शकतात साडीचा लुक टोटली सिक्वेन्स वर्क आहे. पॅनल मध्ये सुद्धा तुम्ही इथे बघू शकतात वर्क किती हेवी काम केलेलं आहे. ब्लाउज पीसची जर गोष्ट केली तर तुम्ही बघितलंच असेल की भाई सिल्क साड्यांमध्ये पूर्ण पॅटर्न असतात, तशाच प्रकारे याच्यामध्ये सुद्धा ही तुम्हाला नेक पॅटर्न दिलेला आहे. स्लीव्ज वाला पॅटर्न सुद्धा ही भेटतोय. फिनिशिंग तुम्ही बघू शकतात, एक सिक्वेन्स सुद्धाही नाही निघालेला आणि जेव्हा तुम्ही वेअर करणार आहे ना तेव्हा सुद्धा ही साडी बिलकुल पण नाही. नेक्स्ट व्हरायटीची गोष्ट करूया तर वानारसम म्हणून ही साडीचं फॅब्रिक आहे. तुम्ही इथे आर्टिकल बघू शकतात. 799च्या रेंज मध्ये ही व्हरायटी भेटते. खूप स्पेशल आर्टिकल आहे. ज्यांना कोणाला अशा प्रकारे गुजराती लुक हवा आहे ना तर ही व्हरायटी तुम्ही नक्की परचेस करू शकता. डार्क कलर्स आहे यामध्ये बघू शकता तुम्ही. फॅब्रिक सुद्धा ही एकदम सॉफ्ट आहे. त्याला पूर्ण प्रकारे प्रिंट केलेली आहे. बंदेज मध्ये तुम्ही बघू शकतात काही ठिकाणी फिगर प्रिंट सारखं सुद्धा ही पॅटर्न आहे. आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे की पदरामध्ये जर गोष्ट केली ना तर यामध्ये तुम्ही बघू शकता टसल्स किती सुंदर आहे बीट्स मध्ये. त्यानंतर इथे तुम्हाला छान असं डीएमसी वर्क तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. सिक्वेन्स वर्क सुद्धा ही दिलेला आहे. बॉर्डरचा लुक सुद्धा ही तुम्ही इथे बघू शकतात मंडळी. आणि साडीच्या लुकची गोष्ट करूया ना तर प्रॉपर लेंथ वाईज ही साडी तुम्हाला इथे प्रोव्हाइड केली जाणार आहे. ब्लाउज पीसची गोष्ट केली तर कॉन्ट्रास्ट शेडचा ब्लाउज पीस भेटतोय. त्यामध्ये सुद्धा ही हेवी वर्क कसं केलेलं आहे तुम्ही इथे बघू शकतात मंडळी. तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्ही कुठल्या ठिकाणाहून बघत होतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि या व्यतिरिक्त जर अजून तुम्हाला दुसरी काही इन्फॉर्मेशन किंवा अजून काही दुसरं कलेक्शन बघायचं असेल तर तुमच्या स्क्रीनवरती आमच्या टीमचा नंबर चालू आहे, तिथे तुम्ही संपर्क करू शकता. तिथून तुम्ही सगळी काही इन्फॉर्मेशन घेऊन तुमचा बिझनेस सहित तुमच्या बिझनेससाठी कलेक्शन सुद्धा परचेस करू शकतात. कारण की ही सुरतची बिगेस्ट मॅन्युफॅक्चर कंपनी म्हणून ओळखली जाते शिवगौरी साडीज. अशाच प्रकारे डेली अपडेट हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा भेटते नवीन कलेक्शन सोबत. तोपर्यंत मनापासून आभार.